GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे। होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रमात बदल। जिल्हा होमगार्ड कार्यालय धुळे जिल्हा समादेशक होमगार्ड जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र वलवाडी शिवार वाडी भोकर रोड धुळे 424002 होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रमात बदल झाल्याची सूचना धुळे जिल्हा होमगार्ड तर्फे धुळे जिल्ह्यातील धुळे शिरपूर शिंदखेडा दोंडाईचा व साक्री याच पथकातील पुरुष व महिला शिंदखेडा महिला वगळून अनुशेष भरून काढण्यासाठी नवीन दिनांक 17/8/2024 ते 20/8/2024 या कालावधीत होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सदर नोंदणी कार्यक्रम हा काही अपरिहार्य कारणास्तव दिनांक 17/8/2024 ऐवजी दिनांक 18/8/2024 पासून सुरू करण्यात येत आहे। तरी अर्ज दिलेल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता खालील वेळापत्रकाप्रमाणे सकाळी 6 ते 10 या कालावधीत हजर राहावे। होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम अनुक्रमे 1, 2, 3, 4 दिनांक बोलवण्यात येत असलेले नोंदणी क्रमांक उमेदवार संख्या दिनांक 18/8/2024 पुरुष अर्ज नोंदणी क्रमांक 1 ते 2500 आहेत। 2500 दिनांक 19/8/2024 पुरुष अर्ज नोंदणी क्रमांक 2501 ते 5500 दिनांक 20/8/2024 पुरुष अर्ज नोंदणी क्रमांक 5501 ते 8654 3154 दिनांक 21/8/2024 सर्व महिला उमेदवार 1005 अतिवृष्टीमुळे व काही कारणास्तव वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास https://maharashtraaccounting.government.in/mahesh/login.php या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येईल। त्यामुळे उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरील सूचनाकरिता अद्यावत राहावे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांनी कळवले आहे। नमस्कार, मी किशोर काळे, अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड। आपणा सर्वांना माहिती आहे की दिनांक 17 ऑगस्ट पासून धुळे जिल्हा होमगार्डची भरती त्या ठिकाणी प्रक्रिया राबवण्यात येणार होती पोलीस मुख्यालय येथे। मात्र काही अपरिहार्य कारणास्तव सदर भरती प्रक्रिया ही 17 ऑगस्ट ऐवजी आता 18 ऑगस्ट म्हणजे शनिवार ऐवजी आम्ही ती प्रक्रिया रविवारपासून सुरू करत आहोत। रविवार 18 ऑगस्ट रोजी 2500 आणि त्याच्यानंतर साधारणपणे 3000 अशा लोकांना आम्ही एका दिवशी बोलवलेलं आहे। त्याचं सविस्तर जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक देखील आम्ही यासोबत व्हायरल करत आहोत। तरी सर्व जिल्ह्यातील जे होमगार्ड भरतीसाठी इच्छुक जे उमेदवार असतील ज्यांनी आवेदन केली असतील त्यांनी सर्वांनी या बदलाचा अवलोकन करावं आणि त्या अनुषंगाने कारवाई करावी। धन्यवाद।